जेव्हा सगळं हाताबाहेर जात असेल, जेव्हा संपूर्ण टीम गुडघ्यावर असेल, तेव्हा एखादा प्लेअर मैदानावर कसा उभा राहतो आणि केवळ त्याच्या बॅटनेच नव्हे तर त्याच्या पॅशनने खेळाची दिशा कशी बदलतो, असे क्षण आपण क्रिकेटमध्ये सतत पाहत असतो. आज आपण अशाच मॅचबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये केवळ रनच झाले नाहीत तर भावनाही उफाळून आल्या. विराट आणि कृणालने कशा प्रकारे टीमला जिंकवलं हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात. प्रसंग मोठा होता. मैदान दिल्लीचे होते, पण RCB आघाडीवर होती. प्रथम बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्सने 162 रन केल्या. टोटल पाहता असे वाटत होते की RCB समोर मोठे लक्ष नव्हते. पण खरी मजा दुसऱ्या इनिंगमध्ये सुरू झाली. जेव्हा RCB बॅटिंगसाठी आली तेव्हा असे वाटत होते की RCB टीम प्रचंड दबावाखाली आहे. फक्त 26 रनांमध्ये 3 विकेट गेल्या. जेकब बॅथेल, देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटीदार तिघेही गेले होते. ड्रेसिंग रूममध्ये शांतता होती, पण मैदानावर एकच नाव उभे होते, ते म्हणजे विराट कोहली. आणि तिथून सुरू झाली चेस मास्टरची कहाणी. कोहलीने त्याचा दर्जा दाखवला, त्याचे नियंत्रण दाखवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिल्लीला त्यांच्याच मैदानावर नतमस्तक करायला लावले. विराटने 47 बॉलात 51 रन्स केल्या, पण त्या फक्त रन्स नव्हत्या, तर तो एक संदेश होता. एका टोकाला कोहली खंबीरपणे उभा होता, तर दुसऱ्या टोकाला कृणाल पांड्या आला आणि त्याने जे केलं, 47 बॉलमध्ये 73 रन्स, तेही 5 फोर्स आणि 4 सिक्स, आणि भाऊ स्ट्राईक रेट 155पेक्षा जास्त. जणू काय कृणाल बॉलरला सांगत होता, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी आता इथेच आहे. आणि मग शेवटी टीम डेव्हिड आला, ज्याने मॅच पूर्ण केली. फक्त 5 बॉलात 19 रन्स केल्या आणि मॅच कधी दिल्लीच्या हातातून निसटून गेली हे दिल्ली टीमलाही कळालं नाही.